एक महत्त्वाची घडामोड आहे। फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता आहे। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हीच ती व्यक्ती जमीन विकणारी होती। तो पुण्यातील मुंढवा आणि बोपोडीतील जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शीतल तेजवानी विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांचं नाव चर्चेत आलं। तर सागर सूर्यवंशीनं शीतल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे 10 कर्ज घेतल्याचंही समोर आलंय। 41 कोटींची 10 कर्ज घेताना सागर सूर्यवंशी आणि शीतल तेजवानीनं बनावट कागदपत्र सादर केल्याचं समोर येतंय। 2019ला सहकार सह आयुक्त राजेश जाधव यांच्या ऑडिटमध्ये हा घोटाळा उघड झालाय। 31 मार्च 2021 पर्यंत कर्जाची रक्कम 60 कोटींच्या घरात गेली होती। जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला। सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला। सागर सूर्यवंशीला ऑक्टोबर 2021 मध्ये आधी सीआयडीनं आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली।